ओम शांती. ओम शांती. 24/4/2026 चे शुक्रवारचे महावाक्य. साकार मुरलीमध्ये आज बाबा सांगतायत, गोड मुलांनो, आता वापस घरी जाण्याची वेळ आहे. म्हणून देहभान विसरून स्वतःला अशरीरी आत्मा समजा. सर्वांशी ममत्व मोह संपवा. प्रश्न: संगम युगावर तुम्ही मुले बाबांकडून कोणती अक्कल अर्थात ज्ञान शिकता? उत्तर: तमोप्रधान पासून सतोप्रधान कसे बनायचे ही अक्कल, हे ज्ञान संगम युगावरच मिळतं. आपली तकदीर, भाग्य श्रेष्ठ उच्च कसे बनवायचे हे ज्ञान आता तुम्ही शिकताय. जो जितका योगयुक्त व ज्ञानयुक्त असेल तितकी त्याची उन्नती होईल. उन्नती करणारे कधीही लपत नाहीत. बाबाला प्रत्येकाच्या व्यवहारातूनच कळते की कोणता मुलगा आपले उच्च भाग्य बनवत आहे. आजचं गीत: मरण तुझ्या गल्लीमध्ये आणि जगणंही तुझ्या गल्लीमध्ये. ओम शांती. बाबांच्या गळ्याचा हार बनायचा असेल, ब्राह्मण कुलभूषण बनवण्यासाठी आपण सर्वच जण पुरुषार्थ करत आहोत. आणि बाबांनी सांगितलं की मरण आणि जगणं ईश्वराच्या गल्लीत जर असेल तर नक्कीच ब्राह्मण कुलभूषण श्रेष्ठ आपण बनू, बाबांच्या गळ्याचा हार बनू. बाबा म्हणतात, भक्तीचा चहचटा अर्थात दिखावा खूप आहे आणि या भक्तीच्या दिखाव्यामध्ये अनेक जण फसलेले आहेत. म्हणून बाबांनी अभ्यास दिला, तुम्हाला जीते जी अर्थात जिवंत असताना मरण्याची प्रॅक्टिस अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय? तर जिवंत असताना निंदा स्तुती मान अपमान याच्यामध्ये समान. जसे एखादे मृतदेह असतो, त्याच्यावरती कोणत्याच गोष्टीचा प्रभाव पडत नाही, तसं बाबा म्हटले शरीरामध्ये जो मोह फसलेला आहे तो काढा. शरीर खूप मोठं आहे, आत्मा अति सूक्ष्म आहे. बाबा म्हटले सूक्ष्म आत्म्यास, परंतु आत्मा शरीरात खूप थोड्या जागेत जरी बसलेली असली तरी सुद्धा पूर्ण या शरीराला आत्माच चालवते. आत्मा शरीरात खूप थोडीशी जागा घेते, परंतु विनाश आत्मा शरीर कोणतंच कार्य करू शकत नाही. आत्मा वरून एकटी आलेली आहे, शरीर घेऊन नाही आली, अशरीरी आली आहे, अशरीरी जायचं आहे. म्हणून आपण इथे भूमिका वटवीत आहोत ही स्मृती आपल्याला ठेवायची आहे. बाबा म्हटला, खूप पुरुषार्थ करा, आपल्याच योग बळाने आपलेच पापकर्म नष्ट करा. पापकर्म जर नष्ट नाही केले तर अंतिम समयाला पश्चाताप करावा लागेल. पुढे बाबा म्हणतात की आम्ही शिवबाबाचे मुले आहोत, भगवंताचे मुले आहोत, हे स्मृती नशा आपल्याला कायम पाहिजे. बाबांनी आज खास योगयुक्त ज्ञानयुक्त अशा मुलांना आठवण केलं. बाबा म्हणतात, जास्त सेवा सुद्धा कोणती मुले करू शकतील? जे योगयुक्त असतील, ज्ञानयुक्त असतील, तेच मुले सेवा पण अधिक करतील. भक्ती जशी कधीच, भक्तीमध्ये जसं आपण कोणती चूक ईश्वरापासून लपवू शकलो नाही, तर बाबा म्हणतात इथं ज्ञान मार्गामध्ये कसं काय आपण कोणती चूक लपवू शकू? इथे तर धर्मराजाचा दरबार आहे, भक्तीत लपलं नाही, लपवू शकलो नाही, तर ज्ञान मार्गात कसे लपेल? बाबा म्हणतात, अर्जुनापेक्षा एकलव्य चांगला अभ्यास करून त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ हुशार बनला, तसे गृहस्थ व्यवहारात राहून सुद्धा जे न्यारे अलिप्त कमळ फुला समान राहतील ते आत्मे सुद्धा बाबा म्हणतात इथे राहणाऱ्या पेक्षा तीव्र जातील, पुढे जातील.
त्यासाठी बहादुरी पाहिजे, महावीर बनण्याची आवश्यकता आहे. बाबा म्हणतात, जसं कन्यांनी ज्ञान सांगण्यासाठी उभं राहायला पाहिजे, ज्ञानासाठी ईश्वरीय नशा आवश्यक आहे. ईश्वरीय नशेमध्ये राहून कन्यांनी अनेकांना ज्ञान सांगायला पाहिजे. बाबा म्हणतात, एक एक कन्या 100 ब्राह्मणापेक्षा उत्तम आहे. त्यामुळे सेवेसाठी तत्पर राहायला हवे. जे सेवा करतात त्यांना अनेकांची आशीर्वाद मिळते. बाबा म्हणतात, जे खरंच मनातून सेवा करतात ते शिवबाबाच्या सुद्धा अंतःकरणावर चढतात, आणि जे इथे शिवबाबाच्या अंतःकरणावर चढतात ते भविष्यातही विश्व राज्य सिंहासनावर विराजमान होतात. बाबा म्हणतात, जसं बाप आणि मुलगा याच्यामध्ये फरक आहे, परंतु आजकाल 15-16 वर्षाचे सुद्धा बाप बनतात, तरी पण बाप शेवटी मोठाच, मुलगा जरी समान दिसत असला तरी लहानच. बाबा म्हणतात, इथे तर बाप पण आत्मा आहे आणि मुलगा पण आत्मा आहे. बाबा त्यासाठी खूप विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे. पण शिवबाबा सुप्रीम आत्मा आहेत, सर्वोच्च आत्मा आहेत, सदैव पवित्र आहेत. पुढे बाबा सांगतात की जसं भक्तीमध्ये नवविधा भक्ती करतात, जप तप यज्ञ वैकल्य व्रत वैकल्य है ना, पण तरीही आत्म्याची उतरतीच कला होत गेली. सीडी चढलो नाही, सीडी उतरलो. बाबा म्हटले, भक्तीमध्ये नवविधा भक्ती करून साक्षात्कार झाला. साक्षात्कार व्हावा म्हणून ती किती मेहनत घेतात, किती घंटे एका जागेवरती बसतात, तप करतात. तर इथे तर रूहानी मेहनत आहे, आत्म्याची मेहनत. आणि आत्म्याची मेहनत, आत्म्याची तीव्रता आठवणीची जर असेल तर पाप नष्ट होतात. पुढे बाबा सांगतात, लक्ष्मी नारायण कुठल्याही प्रकारची लढाई न लढता, कोणत्याही प्रकारचं अस्त्र शस्त्र न वापरता त्यांनी योग बलाच्या द्वारे नवीन दुनियेचे राजपाठ अधिकार प्राप्त केला. तसं बाबा म्हटले की तुम्ही सुद्धा गुप्त पुरुषार्थ करा. पुढे सेवेसाठी बाबांनी सांगितलं, 150 ते 200 प्रदर्शनी एका दिवसामध्ये लावा. बाबा म्हणतात, चालता फिरता सेवा करू शकता, फिरतानाही सेवा करता येते. ज्यांचा भाग्योदय व्हायचा आहे त्यांचा होईलच. बाबा म्हटले, तुमचं काम आहे सेवा करणे, संदेश पोहोचवणे. ज्याचं भाग्य उदय होणार आहे ते होईलच, त्याचं कोणीतरी निमित्त बनेलच. काही मुले कुकर्म करतात, वाईट कर्म करतात, आणि मग बाबांची इज्जत, बाबांचा सन्मान गमावतात. बाबा म्हटले, जसे व्यवहार असेल, जसं चाल चलन असेल तसा पद मिळेल. म्हणून आपल्या चाल चलन व्यवहारावरती आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. बाबा म्हटले, आता जर संपूर्ण नाही बनलात, आजही चुकाच करत राहिलो तर आपल्या पूर्वीच्या पापकर्मांना भस्म कधी करायचं? हा, माया तुम्हाला सोडणार नाही. बाबांनी स्पष्ट सांगितले, आज चुका होतील, माया सोडत नाही. परंतु जितकं सेवा कराल, जितकी बाबाची आठवण कराल, तितकं श्रेष्ठ पद प्राप्त होईल. आपल्या कर्माचा साक्षात्कार होईलच. आणि म्हणूनच बाबांनी सांगितलं की बिना साक्षात्कार कोणालाही बाबा दंड देणार नाही. पहिले साक्षात्कार घडवणार आणि मग त्यावेळेला जार अर्थात खूप पश्चाताप करावा लागेल. त्या पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आज आपल्याला आपल्या कर्मांना, संस्कारांना बदलायचं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आज धारणेसाठी
बाबा सांगतात रुहानी आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, आपल्या व्यवहारातून बाबांचे व यज्ञाचे नाव उज्ज्वल व्हावे असे कर्म करायचे आहे. बाबांची सन्मान इज्जत जाऊ नये याबद्दल वाईट कर्म होऊ नये, कोणतेही कर्म असे नको ज्यामुळे इज्जत जाईल. सेवेने आपले भाग्य उज्ज्वल बनवायचे आहे. दुसरा पॉइंट, बाप समान कल्याणकारी बनून सर्वांचे आशीर्वाद घेऊन नंबर 1 मध्ये जायचे आहे. ग्रहस्थ व्यवहारामध्ये राहून कमल फूल समान पवित्र बनून चांगली बहादुरी दाखवायची आहे. आजचं वरदान, सतोप्रधान स्थितीमध्ये स्थित राहून सदा सुख आणि शांतीची अनुभूती करणारे डबल अहिंसक भव. अहिंसा म्हणजे सुख आणि शांती, हिंसा म्हणजे दुःख. दुःख आणि अशांती. दुःख द्यायचं नाहीये, हिंसा करायची नाही. चेक करा की कोणती हिंसा तर आपल्याकडून होत नाही. आपले सतोप्रधान संस्कार बाबा दाबून दुसरे संस्कार प्रॅक्टिकल मध्ये तर मध्येच येत नाहीत. आपले ओरिजिनल संस्कार देवकुळाचे सुख देण्याचे शांतीचे संस्कार जागृत राहतात का? डबल अहिंसक आहोत याची स्मृती सदैव ठेवायची आहे. तर आपोआप सतोप्रधान स्थितीकडे आपलं उन्नतीकडे पाऊल उचललं जाईल. आजचा सुविचार आहे, सत्यासोबत असत्य मिक्स झाल्यामुळेच खुशी आनंद गायब होतो. सत्यासोबत असत्य मिक्स झाल्यामुळे आनंद नष्ट होतो. त्यामुळे याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं. आजचा व्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता व नम्रतेच्या गुणात धारण करायचं आहे. एक एक बोल अलौकिक फरिश्ता देवतासारखे बोल असावे. वाणीची शक्ती व्यर्थ तर जात नाही ना याची सूक्ष्म चेकिंग करायची आहे. आणि बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी अनेक या सूक्ष्म धारणेसहित गुणांची चेकिंग करायची आहे. मधुरता व नम्रतेस धारण करायचं आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आज दिवसभरामध्ये स्वतःला अशरीरी आत्मा समजून मार्शल लॉ येणार आहे, कडक नियम येणार आहे. त्यामुळे आधीच आपल्याला बदलायचं आहे. ज्ञानयुक्त योगयुक्त अवस्था आपल्याला बनवायची आहे. भक्तीच्या दिखाव्यामध्ये आपल्याला जास्त जायचे नाही. आपले पाप कर्म आपल्याच योग बलाने नष्ट करून बाबा म्हटले प्रत्येक कर्माच्या द्वारे दिव्यतेचा साक्षात्कार घडवायचा आहे. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. या सर्व गोष्टींना आज आपण आचरणात आणूया आणि आपलं जीवन श्रेष्ठ बनवूया. ओम शांती.